नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही चांगले आहात ना? तुम्ही चांगला असाल मी अशी आशा करतो आणि आजच्या आपल्या या माहितीला आपण सुरुवात करूया. तर काल पीएमआरडीने जी लॉटरी जी राबवली होती जवळपास 14 ऑक्टोबर 2024 पासून तर ते फायनली 12 फेब्रुवारी 2025 रोजी याचा रिझल्ट लागला. तेही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते. तर यासाठी खूप उशीर पण झाला कारण दिवसभर त्या ठिकाणी मुंबईला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी लॉटरी करण्यात आली त्यामध्ये जवळपास 2-3 वाजले आणि दुपारी 3 ते 4च्या दरम्यान ही लॉटरी ऑनलाईन सर्व जे अर्जदार आहेत त्यांना बघण्यास ही उपलब्ध झाली. तर अशा प्रकारे आपले सर्व जे अर्जदार त्यांना खूप त्रास झाला यासाठी कारण शेवटी कसं आहे गव्हर्नमेंटचा जे कारभार आहे तो खूप शांत खूपच हळूहळू चालतो. तर त्याला दुसरा गोष्ट पर्याय नसतो, आपल्याला वेट अँड वॉच हे करावंच लागतं. तर जे विनर झालेले आहेत तर त्या सर्व विनर लोकांचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत तर त्यांना मला एवढं सांगणं आहे की तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल कारण याच्यामध्ये जे फ्लॅट घेणार नाहीत, जे फ्लॅट शिल्लक राहतील किंवा त्यांना जे काही अडचणी येणार आहेत पुढे तेव्हा ते फ्लॅट्स त्या ठिकाणी वॅकंट राहतील तेव्हा जे वेटिंगमध्ये तर त्यांना त्या ठिकाणी पुढं प्राधान्य करण्यात येतं. तुम्हाला मेल येतो किंवा तुम्हाला कॉल येतो. तर यासाठी तुम्ही थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे मित्र हो. तर बरेच जे आपले सबस्क्रायबर आहेत जे मित्र आहेत त्यांनी मला काल कॉल केला होता, सर हे ऑनलाईन दिसत नाहीये. खूप जवळपास 3 वाजेपर्यंत हे काहीच नव्हतं, खूप जास्त वेळ चालला होता आपला आणि फायनली हा रिझल्ट लागला आणि बऱ्याच मित्रांचा सबस्क्रायबर लोकांचा एकदा सुटक्याचा निश्वास सुटला की बऱ्याच दिवसांपासून तुम्ही याच्याकडे डोळे लावून बसला होता की तुमचं याच्याकडे लक्ष होतं. फायनली ह्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि काळजी करू नका, चिंता करू नका कारण तुमच्या पुढे फेज 2 चा दुसरा एक प्रोजेक्ट तयार आहे, तुमची वाट बघत आहे मित्रांनो. जर तुम्ही ह्या आपल्या पुण्यामध्ये जर तुम्हाला 1 RK 1 BHK मिनी 2 BHK आणि मोठा 2 BHK असे 4 फ्लॅटचे ऑप्शन्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या PCMC मधीलच आळंदीजवळचं डुडुगाव या ठिकाणी 1190 फ्लॅटचा सदनिकांचा प्रोजेक्ट तोही अजून इन प्रोसेसमध्ये आहे. तर त्यासाठी सुद्धा बरेच जे काही अर्जदार आहेत त्यांनी अर्ज केलेला असेल तर त्यांना पण त्या ठिकाणी चांगली सुवर्ण संधी आहे. आणि आणखी जे काही फेज नंबर 2 चा जो काही 6452 इतक्या सदनिकांचा जो प्रोजेक्ट आहे तो लवकरच ह्या वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि दिवाळीच्या आसपास मी अंदाजे बोलतोय तर त्याच्या आसपास ही लॉटरीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी ही दिलेली माहिती आवडली का? जर तुम्हाला ही माझी माहिती जर आवडली असल्यास हे आपल्या संजय जांभेकर ह्या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. या चॅनलच्या माध्यमातून खूप काही महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमी आणत असतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय.